सब्सक्राइब कीजिए टेक मराठी एंड हिंदी चैनल को और बेल आइकॉन को दबाइए एजुकेशन और टेक्निक से रिलेटेड वीडियोज सबसे पहले देखने के लिए। सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त 100 म्हणी अर्थासह भाग क्रमांक 3। ताकापुरते रामायण म्हणजेच एखाद्याकडून आपले काम होईपर्यंत त्याची खुशामत करणे। 3 दगडात त्रिभुवन आठवते म्हणजेच संसार केल्यावरच खरे मर्म कळते। तीथ आहे तर भट नाही, भट आहे तर तीथ नाही म्हणजेच चणे आहेत तर दात नाहीत, दात आहेत तर चणे नाहीत। तुकाराम बुवाची मेख म्हणजेच न सुटणारी गोष्ट। तू दळ माझे आणि मी दळीन गावच्या पाटलाचे म्हणजेच आपले काम दुसऱ्याने करावे, आपण मात्र लष्कराच्या भाकरी भाजाव्यात। तेल गेले तूप गेले हाती दुपाटणे आले म्हणजेच मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे। तेरड्याचा रंग 3 दिवस म्हणजेच कोणत्याही गोष्टीचा ताजेपणा किंवा नवलाई अगदी कमी वेळ टिकते। तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हणजेच एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्ग मोकळा न ठेवणे। तोबऱ्याला पुढे लगामाला पाठीमागे म्हणजेच खायला पुढे आणि कामाला मागे। थेंबे थेंबे तळे साचे म्हणजेच दिसण्यात क्षुल्लक वाटणारा वस्तूंचा संग्रह कालांतराने मोठा संचय होतो। थोरा घरचे श्वान सर्वही देती मान म्हणजेच मोठ्या माणसाचा आश्रय हा प्रभावी ठरतो, असा आश्रय घेणाऱ्याला कारण नसताना मोठेपणा दिला जातो। दगडापेक्षा वीट मऊ म्हणजेच मोठ्या संकटांपेक्षा लहान संकट कमी नुकसानकारक ठरते। दसकी लकडी एक काबोजा म्हणजेच प्रत्येकाने थोडा हातभार लावल्यास सर्वांच्या सहकार्याने मोठे काम पूर्ण होते। 10 गेले 5 उरले म्हणजेच आयुष्य कमी उरणे। दात कोरून पोट भरत नाही म्हणजेच मोठ्या व्यवहारात थोडीशी काटकसर करून काही उपयोग होत नाही। दाम करी काम बीवी करी सलाम म्हणजेच पैसे खर्च केले की कोणतेही काम होते। दाखविल सोनं हसे मुलतान म्हणजेच पैशाचा मोह प्रत्येकालाच असतो, पैशाची लालूच दाखविताच कामे पटकन होतात। दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत म्हणजेच एक गोष्ट अनुकूल असली तरी तिच्या जोडीला आवश्यक ती गोष्ट अनुकूल नसणे। दिल चंगा तो कथोटी में गंगा म्हणजेच आपले अंतकरण पवित्र असल्यास पवित्र गंगा आपल्याच जवळ असते। दिव्याखाली अंधार म्हणजेच मोठ्या माणसात देखील दोष असतो। दिल्ली तो बहुत दूर है म्हणजेच झालेल्या कामाच्या मानाने खूप साध्य करावयाचे बाकी असणे। दिवस बुडाला मजूर उडाला म्हणजेच रोजाने वा मोलाने काम करणारा थोडेच स्वतःचं समजून काम करणार, त्याची कामाची वेळ संपते ना संपते तोच तो निघून जाणार। दुरून डोंगर साजरे म्हणजेच कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते परंतु जवळ गेल्यावर तिचे खरे स्वरूप कळते। दुभत्या गाईच्या लाथा गोड म्हणजेच ज्याच्यापासून काही लाभ होतो त्याचा त्रास देखील मनुष्य सहन करतो।
दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही. म्हणजेच दुसऱ्याचा लहानसा दोष आपल्याला दिसतो पण स्वार्थामुळे स्वतःच्या मोठ्या दोषाकडे लक्ष जात नाही. दुधाने तोंड भाजले की ताक पण फुंकून प्यावे लागते. म्हणजेच एखाद्या बाबतीत अद्दल घडली की प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगणे. दे माय धरणी ठाय म्हणजेच पुरेपुरे होणे. देश तसा वेश म्हणजेच परिस्थितीप्रमाणे बदलणारे वर्तन. देव तारी त्याला कोण मारी म्हणजेच देवाची कृपा असल्यास आपले कोणीही वाईट करू शकत नाही. देखल्या देवा दंडवत म्हणजेच सहज दिसले म्हणून चौकशी करणे. देखल्या देवा दंडवत म्हणजेच एखादी व्यक्ती सहज भेटली तर खुशाली विचारणे. देणे कुसळाचे घेणे मुसळाचे म्हणजेच पैसे कमी आणि काम जास्त. दैव देते आणि कर्म नेते म्हणजेच नशिबामुळे उत्कर्ष होतो पण स्वतःच्या कृत्यामुळे नुकसान होते. दैव नाही लल्लाटी पाऊस पडतो शेताच्या काठी म्हणजेच नशिबात नसल्यास जवळ आलेली संधी सुद्धा दूर जाते. दैव आले द्यायला अन पदर नाही घ्यायला म्हणजेच नशिबाने मिळणे परंतु घेता न येणे. दैव उपाशी राही आणि उद्योग पोटभर खाई म्हणजेच नशिबावर अवलंबून असणारे उपाशी राहतात तर उद्योगी पोटभर खातात. दोन मांडवांचा वऱ्हाडी उपाशी म्हणजेच दोन गोष्टीवर अवलंबून असणाऱ्याचे काम होत नाही. दृष्टीआड सृष्टी म्हणजेच आपल्या मागे जे चालते त्याकडे दुर्लक्ष करावे. धर्म करता कर्म उभे राहते म्हणजेच एखादी चांगली गोष्ट करत असताना पुष्कळदा त्यातून नको ती निष्पत्ती होते. धाऱ्याला बोळा व दरवाजा मोकळा म्हणजेच छोट्या गोष्टीची काळजी घेणे परंतु मोठीकडे दुर्लक्ष करणे. धिटाई खाई मिठाई गरीब खाई गचांड्या म्हणजेच गुंड व आडदांड लोकांचे काम होते तर गरिबांना यातायात करावी लागते. नकटीच्या लग्नाला 1700 विघ्ने म्हणजेच दोषयुक्त काम करणाऱ्यांच्या मार्गात एकसारख्या अनेक अडचणी येतात. नदीचे मूळ आणि ऋषीचे कुळ पाहू नये म्हणजेच नदीचे उगमस्थान व ऋषीचे कुळ पाहू नये कारण त्यात काहीतरी दोष असतोच. न करत्याचा वार शनिवार म्हणजेच ज्याला एखादे काम मनातून करायचे नसते तो कोणत्या तरी सबबीवर ते टाळतो. नव्याचे 9 दिवस म्हणजेच कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकून कालांतराने तिचे महत्त्व नाहीसे होणे. नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे म्हणजेच केलेला उपदेश निष्फळ ठरणे. पालथ्या घड्यावर पाणी ओतण्याचा प्रकार किंवा उपदेशाचा शून्य परिणाम होणे. नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे म्हणजेच एकाचे लुटून दुसऱ्याला दान करणे. नाकापेक्षा मोती जड म्हणजेच मालकापेक्षा नोकर शिरजोर असणे. नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा म्हणजेच नाव मोठे लक्षण खोटे. नाव देवाचे आणि गाव पुजाऱ्याचे म्हणजेच देवाच्या नावाने स्वार्थ जपणे. नाक दाबले की तोंड उघडते म्हणजेच एखाद्या माणसाचे वर्म जाणून त्यावर योग्य दिशेने दबाव आणला की चुटकीसरशी ताबडतोब हवे ते काम करून घेता येते.
नागव्यापाशी उघडा गेला, सारी रात्र हिवाने मेला म्हणजेच आधीच दरिद्री असणाऱ्याकडे मदतीला जाणे. नागिन पोसली आणि पोसणाऱ्याला डसली म्हणजेच वाईट गोष्ट जवळ बाळगल्यावर ती कधी ना कधी उलटतेच. नाकापेक्षा मोती जड म्हणजेच मालकापेक्षा नोकराची प्रतिष्ठा वाढणे. नाचता येईना अंगण वाकडे म्हणजेच आपल्याला एखादे काम करता येत नसेल तेव्हा आपला कमीपणा लपविण्यासाठी संबंधित गोष्टीत दोष दाखवणे. नावडतीचे मीठ आळणी म्हणजेच आपल्या विरोधात असणाऱ्या माणसाने कोणतीही गोष्ट कितीही चांगली केली तरी आपल्याला ती वाईटच दिसते. निंदकाचे घर असावे शेजारी म्हणजेच निंदा करणारा माणूस उपयोगी ठरतो, त्यामुळे आपले दोष कळतात. नेसेन तर पैठणीच नेसेन, नाहीतर नागवी बसेन म्हणजेच अतिशय हटवादीपणाचे वर्तन करणे. पळसाला पाने तीनच म्हणजेच सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. पडलेले शेण माती घेऊन उठते म्हणजेच एखाद्या चांगल्या माणसावर काहीतरी ठपका आला आणि त्याने कितीही जरी निवारण केले तरी त्याच्या चारित्र्यावर थोडा का होईना डाग हा पडतोच. पदरी पडले पवित्र झाले म्हणजेच कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नाव ठेवणे उपयोगाचे नसते. पायाची वाहन पायीच बरी म्हणजेच मूर्ख माणसाला अधिक सन्मान दिला तर तो शेफारतो. पाचामुखी परमेश्वर म्हणजेच बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे. पाप आढ्यावर बोंबलते म्हणजेच पाप उघड झाल्याशिवाय राहत नाही. पाची बोटे सारखी नसतात म्हणजेच सर्वच माणसे सारख्याच स्वभावाची नसतात. पायलीची सामसूम चिपट्याची धामधूम म्हणजेच जेथे मोठे शांत असतात तेथे छोट्यांचा बडेजाव असतो. पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे म्हणजेच अनुभव घेतल्याशिवाय शहाणपण येत नाही. पाहुणी आली आणि मोहतूर लावून गेली म्हणजेच पाहुणे म्हणून येणे आणि नुकसान करून जाणे. पी हळद नि हो गोरी म्हणजेच कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे. पुत्र मागण्यास गेली भ्रतार घालवून आली म्हणजेच फायदा होईल म्हणून जाणे परंतु नुकसान होणे. पुढच्यास ठेच मागचा शहाणा म्हणजेच दुसऱ्याच्या अनुभवावरून मनुष्य काही बोध घेतो व सावधपणे वागतो. पुढे तिखट मागे पोचट म्हणजेच दिसायला फार मोठे पण प्रत्यक्षात तसे नसणारे. पै दक्षिण लक्ष प्रदक्षिणा म्हणजेच पैसा कमी काम जास्त. पोटी कस्तुरी वासासाठी फिरे भिरीभिरी म्हणजेच स्वतःजवळच असणारी वस्तू शोधण्यासाठी इतरत्र फिरणे. पोर होईना व सवत साहिना म्हणजेच आपल्याकडून होत नाही व दुसऱ्यालाही करू द्यायचे नाही. फासा पडेल तो डाव राजा बोलेल तो न्याय म्हणजेच राजाने दिलेला न्याय मनाविरुद्ध असला किंवा चुकीचा असला तरी तो मानावाच लागतो. फुले वेचली तिथे गोवऱ्या वेचणे म्हणजेच जेथे सुख भोगले तेथे वाईट दिवस पाहण्याचे नशिबी येणे. फुलना फुलाची पाकळी म्हणजेच वास्तविक जितके द्यायला पाहिजे तितके देण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे त्यापेक्षा पुष्कळ कमी देणे. फुटका डोळा काजळाने साजरा करावा म्हणजेच आपल्या अंगचा जो दोष नाहीसा होण्यासारखा नसतो तो झाकता येईल तितकाच झाकावा. बडा घर पोकळ वासा
म्हणजेच दिसण्यास श्रीमंती पण प्रत्यक्षात तिचा अभाव. बळी तो कानपिळी म्हणजेच बलवान मनुष्यच इतरांवर सत्ता गाजवितो. बकरीचे शेपूट माशाही वारिणा व लाजही राखिना म्हणजेच निरुपयोगी गोष्ट. बापसे बेटा सवाई म्हणजेच वडिलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगार. बाप तैसा बेटा म्हणजेच बापाच्या अंगचे गुण मुलात उतरणे. बावळी मुद्रा देवळी निद्रा म्हणजेच दिसण्यास बावळट पण व्यवहारात चतुर माणूस. बाजारात तुरी भट भटणीला मारी म्हणजेच काल्पनिक गोष्टीवरून भांडण करणे. बारक्या फणसाला म्हैस राखण म्हणजेच ज्याच्यापासून धोका आहे त्याच्याकडेच रक्षणाची जबाबदारी सोपविणे. बुडत्याला काडीचा आधार म्हणजेच घोर संकटाच्या काळी मिळालेली थोडीशी मदत देखील महत्वाची वाटते. बैल गेला अन झोपा केला म्हणजेच एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिचे निवारण करण्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते. बोलेल तो करेल काय म्हणजेच केवळ बडबड करणाऱ्याकडून काहीही होऊ शकत नाही. बोडकी आली व केस कर झाली म्हणजेच विधवा आली अन लग्न लावून गेली. भटाला दिली ओसरी भट हात पाय पसरी म्हणजेच एखाद्याला आश्रय दिला तर तो त्यावर समाधान न मानता अधिक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतो. भरवशाच्या म्हशीला टोनगा म्हणजेच ज्या व्यक्तीवर अतिविश्वास आहे नेमके अशाच व्यक्तीकडून विश्वासघात होणे. भित्यापाठी ब्रह्मराक्षस म्हणजेच भित्री व्यक्ती काही कारण नसताना भीत असणे. भिंतीला कान असतात म्हणजेच गुप्त गोष्ट उघड झाल्याशिवाय राहत नाही. भीड भिकेची बहीण म्हणजेच उगाच मनात भीती बाळगून आपण एखाद्याला नकार देऊ शकलो नाही तर शेवटी आपणावर भीक मागण्याची पाळी येणे. भीक नको पण कुत्रावर म्हणजेच एखाद्याच्या मनात नसेल तर त्याने मदत करू नये परंतु निदान आपल्या कार्यात अडथळा आणू नये अशी स्थिती. भागीचे घोडे किवनाने मेले म्हणजेच भागीदारीतल्या गोष्टीचा लाभ सर्वच घेतात काळजी मात्र कोणीच घेत नाही. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये म्हणजेच कोणाच्याही चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये. मनात मांडे पदरात धोंडे म्हणजेच केवळ मोठमोठी मनोराज्य करायचे परंतु प्रत्यक्षात पदरात काहीही पडत नाही अशी स्थिती.